चला इंग्रजीमधली तुम्हाला झिरो कंडिशनल काय आहे ते एक्झॅक्टली ते सांगते. झिरो कंडिशनल म्हणजे काय ते ना, जर तरची भाषा असते. समजा कंडिशन, एक कंडिशन असते, असं जर केलं तर तसं होईल, म्हणजे ते 100% ट्रूथ असतं आणि प्रेझेंट टेन्समध्ये असतात दोन्हीही क्लॉज. म्हणजे जर पाणी तापवलं तर वाफेत रूपांतर होईल. आणि समजा एक्झाम्पल सेकंड घेतलं तर जर आपण पाणी फ्रीजमध्ये ठेवलं त्याचा आईस होईल. त्याला कसं म्हणायचं? त्याला झिरो कंडिशनल सेंटेन्स असं म्हणतात इंग्लिशमध्ये. की स्ट्रक्चर काय आहे? इफ वॉटर बॉइल्स इट टर्न्स इंटू वेपर. इफ वी फ्रीज वॉटर इट टर्न्स इंटू आईस. आता समजा आणखी एखादा एक्झाम्पल म्हणजे, मला तिचा फोन आला तर मला खूपच खुशी होते. इफ शी कॉल्स मी आय फील सो हॅपी. असं ते झिरो कंडिशनल. उगं नाव मोठं आहे, इट्स टू इझी, सिम्पल गोष्ट आहे. असं झालं तर तसं होईल. हे 100% खरंच असतात. समजा पाऊस पडला तर सगळं भिजलं, हवा आली की झाडे हलतात, हे राहतं ते. समजलं? झिरो कंडिशन.